काहीतरी दाखवलं जातं, मोठा प्रोजेक्ट आहे, मोठे तिथं काहीतरी होणार आहे. ग्रीन एनर्जी काय, आमची ग्रीनरी उद्ध्वस्त करून त्याच्यापेक्षा दुसरी एनर्जीच कुठली आहे? या धरणाचा सर्वात मोठा धोका काय, भविष्यामध्ये भूकंपाचं प्रमाण वाढणार आहे. भविष्यामध्ये तुमची जी सुपीक माती आहे त्या मातीचं तुमचं हे होणार आहे. इथला जे प्राणी वन्यजीव आहेत त्याचं नुकसान होणार, ते उद्ध्वस्त होणार. कर्जत तालुक्यात प्रस्तावित असलेल्या टोरेंट, पोशीर, शिलार या प्रकल्पांविरोधात उभं राहिलेलं आंदोलन आता केवळ स्थानिक प्रश्न राहिलेला नाही, तर शेतकऱ्यांच्या तसेच निसर्गाच्या अस्तित्वाचा लढा बनत चालला आहे. सोमवारी कर्जतच्या टिळक चौकात झालेल्या भव्य धरणे आंदोलनाने हा संघर्ष संपूर्ण तालुक्याच्या चर्चेचा विषय ठरलाय. जल, जंगल आणि जमीन वाचवा, पर्यावरण वाचवाच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला आणि 1,500 ते 2,000 नागरिकांच्या उपस्थितीने या आंदोलनाची ताकद स्पष्ट झाली. विशेष म्हणजे या आंदोलनामागे कोणताही मोठा राजकीय चेहरा नसताना एका सर्वसामान्य व्यक्तीने उभा केलेला हा जन आवाज आता सर्वांचंच लक्ष वेधून घेत आहे. या संपूर्ण आंदोलनाचं नेतृत्व ॲडव्होकेट कैलास मोरे यांनी केलं असून छोट्या बैठकींपासून सुरू झालेली ही चळवळ हजारोंच्या जन आंदोलनात बदलल्याने संपूर्ण तालुक्यात चर्चा रंगू लागली. कर्जत तालुका हा सह्याद्रीच्या कुशीत वसलेला, जैवविविधतेने समृद्ध आणि उल्हास नदीच्या उगम क्षेत्रातील संवेदनशील भाग मानला जातो. युनेस्कोने सह्याद्री पर्वतरांगांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला आहे. अशा भागात अवघ्या काही किलोमीटर परिसरात 6 मोठे धरण आणि जलविद्युत प्रकल्प प्रस्तावित असल्याने पर्यावरण प्रेमींनी गंभीर चिंता व्यक्त केली आहे. टोरेंट पॉवरच्या साईडोंगर पंप स्टोरेज प्रकल्पासाठी सुमारे 932 एकर जमीन लागणार असून त्यातील मोठा भाग वनक्षेत्राचा असल्याचं सांगितलं जात आहे. पर्यावरण प्रेमींच्या मते या प्रकल्पामुळे सुमारे 600 एकर जंगल धोक्यात येणार आहे, तर पोशीर आणि शिलार धरणांमुळे अनेक गावं, सुपीक शेती आणि आदिवासी वस्त्या बाधित होणार आहेत. पाली भुतिवली धरण गेली 31 वर्ष अपूर्ण असून विस्थापितांना अद्याप न्याय मिळालेला नसल्याने या प्रकल्पाबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. तसंच तालुक्यात प्रस्तावित या प्रकल्पांचा तालुक्याला कुठलाही फायदा नसल्याचं दिसत आहे. उलट या प्रकल्पातून जी वीज तयार होणार आहे ती दुसऱ्या शहरांना आणि राज्यांना दिली जाणार आहे. तसंच पाणी देखील कर्जत बाहेरील शहरांना दिलं जाणार आहे. त्यामुळे या प्रकल्पामुळे फक्त कर्जतच्या निसर्गाचा ऱ्हास होणार असून कुठलाही फायदा या तालुक्याला नसल्याचं दिसत आहे. यातूनच या लढ्याची सुरुवात झाली. कर्जतच्या शनी मंदिरातील छोट्या बैठकींपासून काही पर्यावरण प्रेमी, सामाजिक कार्यकर्ते, शेतकरी आणि ग्रामस्थ एकत्र येऊन सह्याद्रीवर होणाऱ्या संभाव्य परिणामांबाबत चर्चा करत होते. या बैठकीचं नेतृत्व कैलास मोरे करत होते. मात्र सुरुवातीला या बैठकींना फारसा प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे अनेकांना हे आंदोलन फारसं मोठं होणार नाही अशी भावना होती. काहींनी तर यातून काहीच होणार नाही अशी खिल्ली देखील उडवली होती. मात्र कैलास मोरे यांनी हार न मानता जनजागृती सुरू ठेवली. पोशीर, शिलार, पाली, साईडोंगर आणि परिसरातील गावांमध्ये बैठका घेत त्यांनी नागरिकांना या प्रकल्पाचे परिणाम समजावून सांगितले. जंगल, शेती, आदिवासी वाड्या, पाणी स्रोत आणि सह्याद्रीच्या पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवली. विकासाला विरोध नाही, पण शहराच्या विकासासाठी ग्रामीण भाग आणि सह्याद्री उद्ध्वस्त होऊ देणार नाही ही भूमिका त्यांनी सातत्याने मांडली. विशेष म्हणजे या आंदोलनातून एक मोठा संदेश समोर आला आहे. मोठं आंदोलन उभं करण्यासाठी नेहमीच मोठे राजकीय नेते किंवा आर्थिक ताकद लागते असं नाही. एक सामान्य व्यक्ती देखील लोकांच्या प्रश्नांसाठी प्रामाणिकपणे उभा राहिला तर हजारो लोक त्याच्या पाठीशी उभे राहू शकतात. हे कैलास मोरे यांनी दाखवून दिलंय. त्यांचं हे पहिलंच आंदोलन नाही. या अगोदर सुद्धा महावितरण, कर्जत नगर परिषद विरोधात आंदोलन करत अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत. ना मोठं राजकीय पद, ना मोठं आर्थिक पाठबळ, मात्र पर्यावरण, जंगल, शेतकरी आणि आदिवासींच्या अस्तित्वाचा प्रश्न त्यांनी स्वतःचा मानत लोकांमध्ये जाऊन आंदोलन उभं केलं. त्यामुळे आता त्यांच्या भूमिकेकडे संपूर्ण तालुका वेगळ्या नजरेने पाहू लागलाय. दरम्यान या आंदोलनादरम्यान कर्जत मतदारसंघातील अनेक लोकप्रतिनिधी आणि विरोधक निमूटपणे गप्प असल्याचं चित्र पाहायला मिळालं. त्यामुळे या नेत्यांची शांतता नेमकी कशासाठी असा सवाल नागरिक उपस्थित करू लागले. विशेष म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष वगळता इतर प्रमुख पक्ष आक्रमकपणे या आंदोलनात दिसले नाहीत. भाजपमधील काही स्थानिक नेते आंदोलनात सहभागी होऊन प्रकल्पांना विरोध करताना दिसले, तर भाजपमधीलच काही नेते या प्रकल्पांच्या समर्थनात असल्याचं चित्र समोर आलं.
त्यामुळे भाजपमध्येच दोन भूमिका असल्याची चर्चा सुरू झाली आहे. भाजप हा राज्य आणि देशातील सत्ताधारी पक्ष असल्याने नागरिकांमध्ये अधिक संभ्रम निर्माण झालाय. जर पक्ष प्रकल्पांच्या बाजूने असेल तर स्थानिक शेतकरी, आदिवासी आणि पर्यावरण प्रेमी यांच्या विरोधकाकडे दुर्लक्ष केलं जात आहे का? भविष्यात निर्माण होणाऱ्या पर्यावरणीय समस्यांबाबत सत्ताधाऱ्यांची नेमकी भूमिका काय आहे, असे प्रश्न आता नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत. दरम्यान आंदोलनादरम्यान प्रशासन आणि प्रकल्प व्यवस्थापनाकडून तोडा आणि फोडाची भूमिका घेतली जात असल्याचा आरोप आता आंदोलनकर्त्यांकडून केला जातोय. आंदोलनानंतर प्रशासनाकडून ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी प्रकल्पात जाणार आहे अशा काही शेतकऱ्यांच्या बैठका घेत त्यांना विविध आश्वासनं दिल्याची माहिती समोर आली आहे. मात्र दुसरीकडे या प्रकल्पांमुळे धोक्यात येणाऱ्या जंगलासाठी लढणारे पर्यावरण प्रेमी आणि सामाजिक कार्यकर्त्यांशी प्रशासनाने कोणतीही ठोस चर्चा सुरू केलेली दिसत नाही. त्यामुळे प्रशासन मुद्दाम शेतकरी आणि पर्यावरण प्रेमी यांच्यात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे का, असा सवाल आता उपस्थित होत आहे. आंदोलनकर्त्यांच्या मते काहींना आश्वासन देऊन आंदोलन कमकुवत करण्याचा प्रयत्न सुरू आहे, पण जंगल वाचवण्यासाठी आम्ही शेवटपर्यंत लढत राहू, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांकडून मांडली जात आहे. कर्जतच्या टिळक चौकात झालेलं हे आंदोलन केवळ काही तासाचं धरणे आंदोलन नव्हतं, तर कर्जतच्या निसर्ग सौंदर्याच्या अस्तित्वासाठी उभा राहिलेला जन आक्रोश होता. छोट्या बैठकींपासून सुरू झालेला हा लढा हजारोंच्या आवाजात बदलला आहे. त्यामुळे आता प्रशासन, प्रकल्प व्यवस्थापन आणि लोकप्रतिनिधींनाही या प्रश्नाकडे दुर्लक्ष करणं कठीण होऊ लागलंय. एकीकडे विकासाच्या नावाखाली प्रकल्प उभे राहत आहे, तर दुसरीकडे जंगल, शेती, पाणी आणि आदिवासींच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे आता हा संघर्ष केवळ जमिनींचा राहिलेला नाही, तर भविष्यातील पिढ्यांसाठी निसर्ग वाचवण्याचा बनला आहे. ज्यांना सुरुवातीला हे आंदोलन किरकोळ वाटत होतं त्यांच्यासाठी हजारांची उपस्थिती हे मोठं उत्तर ठरलं. एका सर्वसामान्य व्यक्तीने पुढाकार घेत उभा केलेला हा लढा आता जनतेचा लढा बनला आहे. त्यामुळे कैलास मोरे यांनी करून दाखवलं ही चर्चा केवळ कौतुकापुरती मर्यादित राहिलेली नाही, तर ती आता कर्जतच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठा संदेश देणारी ठरू लागली आहे. दरम्यान कर्जतमध्ये झालेल्या या भव्य धरणे आंदोलनानंतर आता हा लढा आणखी व्यापक होण्याचे संकेत मिळू लागले आहेत. सुरुवातीला काही गावांपुरता आणि पर्यावरण प्रेमींपुरता मर्यादित असलेला हा विरोध आता संपूर्ण कर्जत तालुक्यात पसरताना दिसत आहे. शेतकरी, आदिवासी, युवक, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध संघटना मोठ्या प्रमाणात या आंदोलनाशी जोडल्या जाऊ लागल्या आहेत. विशेष म्हणजे कर्जतच्या टिळक चौकात झालेल्या आंदोलनानंतर अनेक गावांमधून नागरिक स्वतःहून पुढे येत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे या आंदोलनाला आता लोकचळवळीचं स्वरूप मिळू लागलं असून भविष्यात हा संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. शासनाने आणि प्रशासनाने या आंदोलनाची दखल घेतली नाही तर मंत्रालयावर धडक मोर्चा काढण्याचा इशाराही आंदोलनकर्त्यांकडून देण्यात आला आहे. आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राईब करायला विसरू नका.